My name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 1.4 Miss Slippery. It is very important or interesting story. Miss Slippery. Slippery म्हणजे निसरडी. किंवा निसरडी किंवा घसरडी मुलगी. मिस स्लिपरी. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा. खाली गिवन बिलो खाली लिहिलेला एक उतारा आर उतारा आहे. एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, उतारे आहेत फ्रॉम द स्टोरीतील ऑफ लोनली गर्ल. लोनली म्हणजे एकाकी. गर्ल हु इज टेस्ट. तीज म्हणजे चिडवणे. बाय क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्रां किंवा वर्गमैत्रिणींच्याकडून. इन स्कूल शाळेमध्ये. बघा, शाळेच्या वर्गातील मुली जिला चिडवत अशा एका एकाकी मुलीच्या कथेतील काही भाग खाली दिला आहे. बिकॉज शी इज अपसेट अँड unnerved due to certain problems at home, she is unable to do any task well. काही घरगुती समस्यामुळे किंवा अडचणीमुळे ती कायम उदास आणि घाबरलेली असे आणि त्यामुळे कोणतेही काम नीटपणे करू शकत नसे. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन नेक्स्ट. पुढे काय होते ते या गोष्टीतून आपण जाणून घेऊया. पार्ट नंबर 1. into the story. I means Miss Slippery. I means Miss Slippery. I got ready. बघा, ते म्हणते मी तयार होऊ झाले. कशाला बा? अँड वेंट टू स्कूल म्हणजे बा मी तयार होऊन शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड. बा पहिला पिरियड कोणाचा होता? बा पिरियड मी पहिला तास आवर क्लास टीचर. पहिला पिरियड आमचा कोणाचा होता? बा पहिला तास आमच्या क्लास टीचरांचा होता. हू टॉट अस की जे आम्हाला काय शिकवत होत्या? इंग्लिश. हू टॉट अस इंग्लिश म्हणजेच पहिल्या तासाला आमच्या इंग्रजीच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला बघा तास त्यांचा होता बा. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस की जे इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. त्यांनी काय सांगितलं बघा? आम्हाला निबंधाची वही बाहेर काढायला सांगितली. कंपोजिशन बुक बाहेर काढायला सांगितलं. नोटबुक काढायला सांगितलं. आय टूक आउट द मॅथेमॅटिक्स नोटबुक. माझ्याकडून मॅथेमॅटिक्स नोटबुक बाहेर निघालं बाय मिस्टेक. चुकून काय झालं बघा? मी चुकून गणिताचीच वही काढली. आय रिप्लेस इट. रिप्लेस म्हणजे परत लगेच ठेवली. बा इट क्विकली जलद लगेच ठेवली. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स ऑन मी. गेज म्हणजे बघा शेअर म्हणजे एक टकटक लावून पाहते. बघा मी ती वही बघा पटकन मी ती वही बदलली पण आमच्या शिक्षिकेचं किंवा टीचरांचं बाईचे लक्ष माझ्याकडे होतेच. शिगेश त्यांनी टक लावून माझ्याकडे बघायला सुरुवात केली. शी शाउटेड. त्या मोठ्याने ओरडल्या. कम हेअर विथ युअर बुक सायली. सायली हे तुझं पुस्तक सायली तुझी ती वही घेऊन इकडे ये. आय ऑबे. ऑबे म्हणजे आज्ञापाळणे. आय ऑबे हर बट हर अँग्री लुक मेड मी लेग ट्रम्बल अँड व्हेन आय रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. बघा मी निघाले पण त्यांची रागीट नजर बघून माझे पाय थरथर कापू लागले आणि खुर्चीजवळ पोहोचल्यावर माझी वही त्यांच्या पायावर पडली. सेकंड पॅसेज. सम गर्ल्स लाफ लाऊडली. काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. पर्पज म्हणजे जाणीवपूर्वक. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले. ज्या बाईंनी काही मुली मोठ्याने हसल्या. सम गर्ल्स लाफ लाऊडली. काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट म्हणजे टीचरांना असं वाटलं की दॅट आय हॅड ड्रॉप म्हणजे माझ्याकडून मी काय केलं त्या बाईंना असे वाटले की मी मुद्दाम होऊन ती वही पाडलेली आहे. ड्रॉप ऑन पर्पज म्हणजे मुद्दाम म्हणून. शी स्टे ॲट
मी बघा ते माझ्या टक लावून पाहू लागल्या. विथ अन ऑल डावरिंग लुक. ऑल डावरिंग लुक मीन्स अ फ्रायटन लुक, म्हणजे अतिशय फ्रायटन लुक म्हणजे भीतीदायक नजरेने ते माझ्याकडे बघू लागल्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि तू तुझ्या बाकावरती जाऊन उभी राहा. तुझ्या बाकावरती जाऊन उभी राहा. शी येईल त्याच्या मोठ्याने ओरडल्या. आय केप स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. म्हणजे मला ती शिक्षा बघा म्हणून मी तशीच पूर्ण तास उभी राहिले. नाउ टू द थर्ड. into this third passage where it says that the next was the history class. पुढचा कोणता तास होता? पुढचा माझा बघा हिस्ट्री क्लास होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट. बघा पुढचा माझा आवडता इतिहासाचा तास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज. बघा टीचरांनी आज सांगितलं आम्हाला काय करायचं? टू मेमराईज. मेमराईज म्हणजे आठवणे. द पाठ करणे और कॉजेस. बघा आठ पाठ करण्यास सांगितले. मेमराईज पाठ करण्यास सांगितले. द कॉजेस म्हणजे कारण. अँड द इफेक्ट म्हणजे परिणाम. कारण आणि परिणाम ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. टीचरांनी बघा आम्हाला काय सांगितलं? पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मी चांगल्या प्रकारे तयारी केलेली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. ते आमच्या टेस्ट घेऊ लागल्या. वन बाय वन एक एक करून एकेकाची टेस्ट घेऊ लागल्या किंवा आमचं पाठांतर त्यांनी एकेकाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वेन माय टर्न केम. जेव्हा माझी वेळ आली. आय वेंट ब्लँक. आय वेंट ब्लँक मीन्स कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, म्हणजे काहीही लक्षात न राहणे. बघा जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी पूर्ण सुन्न झाले. मला काहीच आठवेना. आय वेंट ब्लँक. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. स्टर्न मीन्स लाईक स्टर्न मीन्स स्ट्रिक्ट. स्ट्रिक्ट मीन्स कडक शिस्तीचा. स्टेअर विथ व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन द शेम. बघा शर्मेने मान खाली घालून मी तशीच बधीरपणे उभी राहिले आणि बाई माझ्याकडे कडक नजरेने रोखून पाहत होत्या. मम्मा अँड पापा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग टिफ्स. टिफ्स मीन्स लाईक अ सायलेंट आर्ग्युमेंट. सायलेंट आर्ग्युमेंट मीन्स क्षुल्लक भांडण. बघा आई बाबांची कधीही न संपणारी भांडणे चालूच होती. टिप्स म्हणजे भांडण चालूच होती त्याची. अँड पप्पा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. पप्पा प्रत्येक अपॉर्च्युनिटी संधीचा फायदा घेत असेल टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. अनॉयन्स मीन्स फिलिंग ऑफ बिईंग अँग्री म्हणजे रागावण्याची भावना ते व्यक्त करत असत. ममा ऑन हर पार्ट डिड नॉट अलो एनी सच ऑकेजन्स टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू अ vociferous quarrel. Vociferous means like a noisy and forcefully in expressing one's feeling. म्हणजे बघा ओरडणारा किंवा किंचाळणारा अशा प्रकारे quarrel त्यांचं चालत असे. म्हणजे बघा बाबा त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नव्हते आणि दुसरीकडे आई कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय जाऊ देत नव्हती. देन द क्वारल वॉज बिटवीन द टू. भांडण दोघांच्या मध्ये चालू होतं. बघा भांडण हे दोघांमध्ये होत असत. बट द पनिशमेंट परंतु शिक्षा मात्र बघा इनविटेबली डिसेंडेड. म्हणजे इनविटेबली डिसेंडेड मीन्स सर्टनली. सर्टनली मीन्स लाईक अपरिहार्यपणे कोणावर होतं तसं ऑन द थर्ड वन. दॅट इज मी ॲट स्कूल. बघा भांडणे दोघांमध्ये होत असत पण त्यांची शिक्षा मात्र विनाकारण तिसऱ्याला म्हणजेच मला शाळेत होत असे. वेअरएव्हर अँड व्हेनेव्हर आय हर्ड रेज व्हॉइस. जेव्हा जेव्हा मी मोठा आवाज ऐकायचे. बघा कधी कधी शांततेत कधी कधी मोठा आवाज ऐकायचे तेव्हा बघा व्हेनेव्हर आय हर्ड राईज व्हॉइस म्हणजे मोठा आवाज. आय फेल्ट मला असं वाटायचं की ॲज इफ मम्मा अँड पापा म्हणजे आई आणि वडील काय करत असतील. बघा मम्मा अँड पप्पा वेअर क्वारलिंग समटाइम्स इवन इन द मिड्स ऑफ सायलेन्स.
म्हणजे बघा काय वाटायचं की आई बा कधी आणि कुठेही चढलेले आवाज म्हणजे मोठा आवाज ऐकला की आई बाबा भांडत आहेत असेच मला वाटे. कधी कधी शांततेत आईचा कर्कश किंवा किंचाळणारा आवाज मला ऐकू येतो. म्हणजे बघा मम्माज स्क्रीम म्हणजे किंचाळलेल्याचा आवाज. मम्माज स्क्रीम्स केम पर्सिंग थ्रू माय इयर्स. पर्सिंग म्हणजे कर्ण बा थ्रू माय स्क्रीम म्हणजे कर्णकर्कश आवाज. केम पर्सिंग थ्रू माय आईज म्हणजे माझे कान भेदून जायची तिची किंकाळी. अँड वेन एव्हर आय हर्ड मम्माज हाय पिच येल म्हणजे मोठा आवाज ऐकायचे. माय लेग क्युअर्स मीन्स लाईक अ शॉक और ट्रम्बल मीन्स और शूक और ट्रम्बल मीन्स लाईक अ थरथरणे. म्हणजेच जेव्हा जेव्हा बघा आईचा मोठ्याने आवाज ऐकायची किंचाळलेल्याचा आवाज कानावर पडायचा तेव्हा माझे पाय थरथर कापू लागायचे. वन डे एके दिवशी बघा काय झालं. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे पायऱ्या. एकदा मी पायऱ्यावरून शाळेच्या पायऱ्यावरून खाली येत होते. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. फ्रँटिक मीन्स लाईक अ इन एक्स्ट्रीम फिअर मीन्स लाईक अ वेडापिसा होणे. बघा काय झालं. एके दिवशी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना वरून कोणीतरी अचानक किंचाळले. बघा फ्रँटिक स्क्रीम म्हणजे किंचाळले. आय फेल मी घसरून पडले. अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप. म्हणजे बघा मी जवळजवळ 7 पायऱ्या गडगडत खाली पडले. माय एल्बो म्हणजे कोपर बा. माय एल्बो अँड नीज वेअर बॅडली ब्रुईज. ब्रुईज म्हणजे जखमी झाले बा. माझे जो एल्बो कोपर होता आणि गुडघा होता तो जखमी झाला. माय न्यू फ्रॉक वॉज टॉन. टॉन म्हणजे फाटणे बा. टॉन म्हणजे फाटणे. जी नवी फ्रॉक होती टॉन ॲट द सीम. सीम म्हणजे बघा एज दॅट आर जॉईन मीन्स एज दॅट आर जॉईन मीन्स शिवणे. जिथे शिलाई असते त्या शिलाईवरती माझं नवीन फ्रॉक फाटलं. व्हेन आय रीच होम. मी जेव्हा घरी पोहोचले. ममा शाउटेड. आई मोठ्याने ओरडली. आय एम सिक ऑफ यू. मला तुझा कंटाळा आलेला आहे. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रा व्हॅगन लुचेस. पहा तेव्हा तिची आई काय ओरडली बघा. ती बोलली की मला वैताग आला तुझा असल्या फालतू गोष्टीसाठी पैसे खर्च करायला लावले. कधी थांबवणार आहेस तू. एक्स्ट्रा व्हॅगन मीन्स लाईक अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह मीन्स लाईक अ अतिव्यापी किंवा उधळपट्टी तुझी चाललेली आहे. हा कधी थांबवणार आहेस तू. मदर सेज म्हणजे घट्ट पकडणे बघा. मदर सेज मला घट्ट पकडलं दंडाला बघा तिने. बाय द आर्म म्हणजे दंडाला म्हणजे माझ्या दंडाला तिने घट्ट पकडलं. गेव मी अ गुड चक म्हणजे एक जोराचा हिसडा दिला. अँड सीटेड मी ऑन द बेड आणि मला बेडवरती नेऊन बसवलं. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाय इट टू माय एल्बो अँड नीज. त्यांनी काय केलं तिने माझी तिने जंतुनाशक औषध माझ्या कोपराला आणि गुडघ्याला लावले. बट डिड नॉट हग मी. परंतु हग मीन्स घट्ट मिठी मारणी. परंतु मला बघा घट्ट मिठी मारलीच नाही. विदिन मी लंगर द यार्निंग. लंगर मीन्स लंगर मीन्स रिमेन बिहाइंड म्हणजेच मागे राहिले. अँड यार्निंग मीन्स लॉगिंग फॉर मीन्स आतुर असणे. दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. कन्सोल मीन्स लाईक अ कम्फर्ट. कम्फर्ट मीन्स सांत्वन करणे. बघा परंतु तिने तिने नुसता सहानुभूती देन within me lingers the yearning that she would not me had by would hold me and console me even if she had given me just a sympathetic pat. My smarting limbs would have been soothed. Smarting means like a hurting. Hurting means चुरचुर करणे किंवा वेदना होणारे. And soothe means like a become a less painful means become less painful means दिलासा देणे.
बघा, मला जवळ घेऊन तिने माझी समजूत काढावी अशी एक तीव्र आस किंवा इच्छा माझ्या मनाला लागून राहिली. तिने नुसता सहानुभूतीने माझ्या पाठीवर हात ठेवला असता तरी माझ्या दुखऱ्या पायाची वेदना कमी झाली असती. माय यंगर ब्रदर, म्हणजे बघा माझा जो छोटा भाऊ होता किंवा धाकटा भाऊ होता तो वॉज क्लोज बाय, तो माझ्या जवळच होता. ॲज ममा वॉक अवे इन टू द किचन, जशी ती किचनमध्ये गेली, आई स्वयंपाकघरात गेली, त्याच वेळेस काय झालं बघा, ही केम अँड तो माझ्या जवळ आला अँड सॅट बिसाइड मी, आणि माझ्या जवळ येऊन बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर, त्याने त्याचा छोटासा हात बघा, त्याने त्याचा लहानसा किंवा छोटासा हात माझ्या हातावरती ठेवला आणि विस्पर म्हणजे हळूच बोलला. काय बोलला? आर यू इन ग्रेट पेन, म्हणजे खूप दुखत आहे का? आर यू इन ग्रेट पेन, खूप दुखत आहे का तुला? आय हग हिम टाईट, मी तिला घट्ट मिठी मारली. अँड स्टार्टेड क्राईंग अगेन, पुन्हा रडायला मी सुरुवात केली किंवा रडू लागली. नेक्स्ट बघा, आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, कॉशियसली म्हणजे दक्षपणे, मी नेहमी कशी चालायची बघा, दक्ष, मी बघा खूप जपून किंवा सावधपणे चालायची. 8 तरीही आय वुड ऑफन टंबल म्हणजे ठेच काढायची, तरीही मी सारखीच ठेच काढायची किंवा पडायची. वन डे, एके दिवशी काय झालं बघा, द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स, एकदा आमच्या क्लासची जी मॉनिटर होती तिने काय अनाऊन्स करून बघा, एक दिवस वर्गाची जी मॉनिटर होती म्हणजे प्रमुख होती ती काय म्हणाली बघा, अनाऊन्सच करून टाकलं. काय अनाऊन्स करून टाकलं? वेल कॉल ह, आपण तिला बोलूया, काय बोलूया बा, स्लीपरी, आपण तिला स्लीपरी असं बोलूया. निसर्डी. ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, इतर लोक असतात ते कसे असतात, वेट म्हणजे ओल्या चिंब ग्राउंडवरून जमिनीवरून घसरत असतात. बट सायली मॅनेज टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड, परंतु सायली अशी आहे की जी बघा कसे बघा इतर लोक बा ती काय बोलली, आपण बा हिचं नाव निसर्डी किंवा घसरडी ठेवू. सगळेजण ओल्या मातीत घसरतात, सायली तर कोरड्या फरशीवर सुद्धा घसरते. म्हणजे बा ऑदर स्लीप ऑन वेट म्हणजे ओल्या चिंब जागेतून, सायली अशी आहे की टू स्लीप इवन ड्राय लँड म्हणजे कोरड्या जागेत सुद्धा घसरते. दॅट प्रोव्हाइडेड, बघा याच्यामुळे काय झालं, द अदर गर्ल ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन, त्याच्यामुळे काय झालं बा, हे ऐकून वर्गातल्या इतर मुलींना तर मला चिडवण्याची एक नवीच संधी मिळाली बघा. प्रोव्हाइड अदर बघा क्लास न्यू स्कोप फॉर फन, दे टीज मी विथ अ न्यू टायटल, या नवीन टायटलमध्ये मला ते आता रोज चिडवू लागले, एव्हरी डे म्हणजे रोज चिडवू लागल्या. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर, आणि कंपोज बघा एक लवकरच माझ्यासाठी त्यांनी एक गाणे हे तयार केलं. कोणतं बघा, स्लीपरी स्लीपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. म्हणजे बघा घसरडी घसरडी चिखलाशिवाय घसरते, तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळणार नसते किंवा नाही. आय लिव्ह इन परपेच्युअल, परपेच्युअल मीन्स लाईक अ कॉन्स्टंट, कॉन्स्टंट मीन्स चिरंतन किंवा अखंड. देन बघा, fear of everyone, the girls, the teachers and young ones and the young and the old. तर बोली शिक्षक, लहान मोठे सर्वांविषयी एक भीती कायम मनात बाळगून मी जगत असते. when I was in class, जेव्हा मी वर्गात असते, I dare not move out, जेव्हा मी वर्गात असते तेव्हा बाहेर जाण्याची मला भीती वाटते. and when I was outside, जेव्हा मी बाहेर असते, I was afraid of re-entering the class, तेव्हा मी बाहेर असते तेव्हा क्लासमध्ये जाण्याची मला भीती वाटते. नॉर कुड आय मस्टर, मस्टर मीन्स मस्टर द करेज, मस्टर करेज मीन्स गॅदर करेज म्हणजे धैर्य एकवटणे. नॉर कुड आय मस्टर करेज टू स्पीक टू एनीवन, म्हणजे कोणाशीही बोलण्याचं धाडस माझ्यात होत नव्हतं. पार्ट नंबर 2, मिस स्लिपरी. The bell had already rung when I reached the school. The bell म्हणजे शाळेची बेल ऑलरेडी रंग वाजलेली होती बघा, म्हणजेच मी शाळेत पोहोचले तेव्हा घंटा झालेली होती, बेल वाजलेली होती. The teacher was in the
क्लासरूम. बघा, ती शिक्षिका होत्या त्या अगोदरच वर्गात होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. मी आत येण्याची परवानगी विचारली. द टीचर वर अ फाउन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. बाईंनी त्रासिक चेहऱ्याने माझ्याकडे बघितले. त्यांनी मला आत येऊ दिले आणि तास संपल्यावर शिक्षक खोलीत येऊन भेटण्यास सांगितले. हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर. त्यांचा बघा आवाजात नाराजी नव्हती आणि रागही नव्हता. येट तरी सुद्धा बघा एट अँड अननोन फिअर, एक अनाकलनीय भीती. बघा तरी एक अनाकलनीय भीतीने काय झालं बा, अननोन फिअर्स मेड मी नर्वस. तरी सुद्धा एक अनामिक भीतीने मला ग्रासून टाकले, नर्वस बनवले. रिअज्युरिंग मीन्स लाईक अ कन्फर्मिंग मीन्स लाईक अ दिलासादायक. रिअज्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप. त्या शिक्षिका मनाने चांगल्या आहेत आणि आपल्याला त्या शिक्षा करणार नाहीत असा स्वतःला दिलासा देत मी शिक्षक खोलीत दबकत पावले टाकत पोहोचले. द टीचर ग्रीटेड मी. ग्रीट म्हणजे स्वागत करे बा. ग्रीटेड मी, माझं स्वागत केलं कसं, विथ अ स्माइल. हसून बघा, बाईंनी हसून माझे स्वागत केले. अँड आस्क मी टू सीट बाय हर साइड. आणि त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. हर टेंडर टोन, त्यांचा जो प्रेमळ आवाज होता, टेंडर टोन म्हणजे प्रेमळ आवाज, टेंडर ट्यून टर्न माय साइड्स इनटू सॉफ्ट म्हणजे हुंदके देणे. बा त्यांच्या प्रेमळ आवाजामुळे माझ्या निश्वासाचे हुंदक्यात रूपांतर झाले. शी पुल हर चेअर क्लोज टू माय. त्यांनी बघा खुर्ची त्यांची होती ती माझ्याजवळ ओढली. अँड पॅटिंग म्हणजे थोपडणे. पॅटिंग मी ऑन द हेड अँड सेड. त्या माझ्या डोक्यावरती थोपटू लागल्या आणि म्हणाल्या, काय म्हणाल्या बा, सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. बाळ तू का रडतेस, का रडत आहेस. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तुला एक सुद्धा शब्द बोललेले नाहीये. आफ्टर अ ब्रीफ पॉज, थोडा वेळ थांबून किंवा क्षणभर थांबून त्या पुढे आफ्टर अ पॉज शी कंटिन्यू, त्या पुढे बोलल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. तुला कसला त्रास आहे ते मला सांग. कॉन्फिड मीन्स लाईक अ शेअर अ सिक्रेट. कॉन्फिड मीन्स शेअर अ सिक्रेट म्हणजे विश्वासाने सांगणे. कॉन्फिड इन मी फॉर एम आय नॉट अ लाईक अ सिस्टर टू यू. त्या मनमोकळेपणे मला सांग, मी तुझ्या बहिणीसारखी आहे हो ना. जेव्हा कॉन्फिडन्स फ्रॉम फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू म्हणजे मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का. अशा प्रकारे अ रेअर थ्रिल म्हणजे ग्रेट जॉय, एक आनंद किंवा रोमांच. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. एक माझ्या अंगातून एक अनोखी शिरशिरी जाणवली. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग म्हणजे बिलगणे टू हर अँड क्राय. मला असं वाटलं त्यांना बिलगावे आणि खूप खूप रडावे असे मला क्षणभर वाटले. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. अर्थातच मी ते केले नाही. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीयरफुल आईज. परंतु अर्थात मी तसे केले नाही, पण अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत मात्र राहिले. टेंडरली टीचर कंटिन्यू डू यू. टेंडरली टीचर्स होत्या त्या कंटिन्यू पुढे त्या बोलल्या. बघा अतिशय प्रेमळपणे त्या पुढे बोलल्या, हळूवारपणे बघा पुढे बोलल्या. डू यू नो द मिनिंग ऑफ दिदी. तुला दिदी या अर्थाचा, दिदी या शब्दाचा अर्थ माहीत आहे का. इट मीन्स एल्डर सिस्टर म्हणजेच मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल. तुझ्या मोठ्या बहिणीला तुझी अडचण सांगणार नाही का. आय मीट सॉफ्ट्स.
मुसमुसत मी म्हटले बा, पुढे बोलले, काय बोलले, आय सेड द गर्ल्स कीप टीजिंग मी, शी लाफ. सगळ्या मुली मला चिडवतात अशी मी सांगितलं. त्याच वेळेस त्या काय बोलल्या बघा, त्या हसू लागल्या. शी स्माइल, शी लाफ, त्या हसल्या. व्हाय आर यू स्केअर ऑफ देम, तू त्यांना का घाबरतेस. इफ यू क्राय लाईक दिस, तू जर अशीच रडत बसलीस, दे विल पेस्टर यू ऑल द मोर, तू जर अशीच रडत राहिली तर त्या तुला आणखी जास्त चिडवत राहतील. सो इग्नोर देम, मग तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. अँड हू इज युअर फ्रेंड, त्यांच्याकडे इग्नोर कर, दुर्लक्ष कर. तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तुझी मैत्रीण कोण आहे. हू इज युअर फ्रेंड, तुझी मैत्रीण कोण आहे. आय शुक माय हेड, शुक म्हणजे नकारार्थी मान हलवली, मी नकारार्थी मान हलवली. अँड शी शुक माय हेड अँड टीचर स्माइल, आणि त्यांनी माझ्याकडे पाहून हास्य केलं, स्मित हास्य केलं. इट सीम्स द टीचर हॅड पोअर्स हर स्माइल इन टू माय आईज, आणि जणू त्यांचे हसू माझ्या डोळ्यात भरले असं वाटू लागलं. लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड, त्या बोलल्या, तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का, माझी मैत्रीण तू होशील का. शी सेड, सी, पुढे बोलले. नको तुबा. द बेल रँग, घंटा झाली. द बेल रँग, शी रोज, जशी घंटा झाली तशी त्या टीचर उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक, शी सेड, बघा माझ्या पाठीवर हलकेच थोपाटून त्या म्हणाल्या, काय बोलल्या बा, लिसन, बघ, यू वेअर अ सिस्टर ऑल राईट, बघ तू माझ्या बहिणीसारखी आहेसच. नाऊ यू आर अ फ्रेंड टू, पण आता मैत्रीणही आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड टू बी ब्रेव, परंतु बा माझ्या मैत्रिणी शूर असलेल्या मला आवडतात. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव, तुला ही धीट व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहील. रेज एज्युअर्ड माय लिटल पाल, पाल मीन्स लाईक अ फ्रेंड, फ्रेंड म्हणजे फ्रेंड लाईक अ सवंगडी किंवा जिवलग मित्र. आता उठ बा, नाऊ राईज, आता उठ अँड होप ऑफ टू युअर क्लास, बा आता उठ आणि तुझ्या वर्गात जा. एक्साइटमेंट, उत्साह, बा एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द एअर टिप्स, म्हणजे कानाच्या बाळी कशा बा, कानाच्या पाळ्याही माझ्या लाल झालेल्या होत्या त्या अतिउत्साहामुळे. बा माझा चेहरा सुद्धा उत्साहाने उजळला व कानाच्या पाळ्याही लाल झाल्या. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश, लॅविश मीन्स पोअर इन ग्रेट क्वांटिटी, मीन्स क्वांटिटी म्हणजे वाजवीपेक्षा जास्त. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव ऑन मी thus and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister. Spontaneously means like at once means उत्स्फूर्तपणे. बघा ह्यापूर्वी असे प्रेम मला मिळाले नव्हते, आणि इथे मात्र माझ्या शिक्षिकेनेच क्षणार्धात मला केवळ बहीणच नाही तर मैत्रिणीही करून टाकले होते. स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्ट मी ॲज अ सिस्टर, अ फ्रेंड, म्हणजे बा एक मैत्रीण किंवा एक बहीण म्हणून मला करून टाकलेले होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ मीन्स लाईक अ टू लूज कंट्रोल ऑफ वन सेल्फ, म्हणजे बा टू लूज कंट्रोल ऑफ वन सेल्फ मीन्स स्वपलीकडे आनंद होणे. बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय, म्हणजे बघा मला कल्पनातील आनंद झाला होता, म्हणजे बघा कल्पनेत सुद्धा मी विचार केला होता, एवढा आनंद मला झालेला होता. आय वॉन्टेड टू चकल, मला अत्यानंद झाला होता, मला चकल म्हणजे हसावं असं वाटत होतं. टू बस्ट इन टू नियर हिस्टरिकल लाफ्टर मीन्स अनकंट्रोल लाफ्टर, म्हणजेच मोठ्याने उन्मादपणे हसावं असं मला वाटत होतं. ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास, अगदी पंख फुटल्याप्रमाणे मी वर्गात जाऊन पोहोचले. Soon I was lost in a rare river. Reveries means dreamy sleep. Dreamy sleep means like a दिवा स्वप्न. बघा
मी पंख फुटल्याप्रमाणे विरहतच मी वर्गात जाऊन पोहोचले आणि स्वतःच्याच तंद्रीत हरवून गेले. I forgot that I was sitting in a class of wild girls whose prime pastime was teasing me. Prime means most important. Important म्हणजे most important म्हणजे मुख्य. बघा, whose prime pastime was teasing me. बघा, मला चिडवणे हा ज्यांचा आवडता छंद आहे अशा मुलींच्या वर्गात आपण आहोत हेही मी विसरून गेली. ड्युरिंग द ब्रेक, या ब्रेकच्या कालावधीमध्ये म्हणजे सुट्टीच्या वेळेस काय झालं बघा, द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी. बघा, मधल्या सुट्टीच्या काळात पाणी पिताना पाण्याची बाटली माझ्या अंगावर सांडली आणि मी पूर्ण काय झाले, आय वॉज ड्रिंकिंग फेल ऑन मी, माझ्यावर पडली आणि आय गॉट फुल्ली ड्रेंच म्हणजे पूर्ण भिजली. हे पहा, पूर्ण भिजली. right in front of stood Maya and Chanda. समोरच माया आणि चंदा उभ्या होत्या. laughing away to their heart's content. बघा, माझ्या समोरच माया आणि चंदा उभ्या होत्या. त्या जोर जोरात हसू लागल्या. मला चिडवीत पुढे बघा, चंदा टीज, मला चिडवण्याच्या उद्देशाने चंदा बोलली. काय बोलली बघा, फ्रॉम द slippery hand of slippery the slippery bottle went sleep 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 and now let's watch the fun said Veena. बघा, काय बघा, जोर जोरात बोलली. मला चंदा मला चिडवण्याच्या उद्देशाने काय बोलली बघा, घसरडीच्या किंवा निसरडीच्या हातातून निसरडे भांडे निसटले 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 आणि आता आपण तिची गंमत बघूया अशी वीणा म्हणाली. आय वॉज स्क्विजिंग, स्क्विजिंग म्हणजे कपड्यातून पाणी बाहेर काढणे, पिळून टाकणे. स्क्विजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. बघा, मी ओल्या फ्रॉकमधून सांडलेले पाणी पिळून टाकत होते. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स, मला शिक्षकांचे किंवा बाईंचे शब्द आठवले. आय टर्न माय बॅक टू देम, मी बघा त्याच्याकडे पाठ वळवली आणि अँड इग्नोर देम, मी कम्प्लिटली, मी त्यांना पूर्णपणे इग्नोर केलं म्हणजे दुर्लक्ष केलं. दे वेआर नॉन प्लस अँड वेंट अवे. मीन्स नॉन प्लस मीन्स लाईक अ कन्फ्यूज अँड अनेबल टू रिॲक्ट. मीन्स कन्फ्युजन अनेबल टू रिॲक्ट म्हणजे आवाक होणे. त्या सुद्धा काय झाल्या, गोंधळल्या, आवाक झाल्या आणि निघून गेल्या. आय सेन्स अ फिलिंग ऑफ विक्टरी, मला विजय मिळवल्यासारखं झालं किंवा वाटलं. बिफोर द स्कूल क्लोज, शाळा बंद होण्याच्या अगोदर किंवा सुटण्याच्या अगोदर, क्लोज फॉर द डे, त्या दिवसाची शाळा संपण्याच्या अगोदर, द टीचर केम टू द क्लासरूम. बघा, त्या टीचर पुन्हा क्लासरूममध्ये अगेन अँड सेड टू मी, आणि तेव्हा आल्या आणि मला बोलल्या. काय बोलल्या, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. बघा, पुन्हा त्या वर्गात शिक्षक आल्या आणि मला म्हणाल्या, आजपासून रोज सकाळी नोंदवही, खडू आणि डस्टर आणण्याची जबाबदारी तुझी असेल. कम, इकडे ये, अँड टेक धिस की, इकडे ये आणि या चाव्या घे, किल्ल्या घे. कॅरी धिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम, ह्या नोटबुक्स घेऊन कुठे जा बघा, या नोटबुक किंवा या वह्या घेऊन बघा आणि त्या वह्या घेऊन शिक्षक खोलीत घेऊन ये. काउंट देम, त्या मोज, अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि त्या मोजून माझ्या ड्रॉवरमध्ये ठेव. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर, माझा ड्रॉवर कुठे आहे ते शिपायाला विचार किंवा त्याला सांगायला सांग. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वेआर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. मिरॅक्युलस मीन्स लाईक अ मिरॅक्युलस मीन्स लाईक अ मॅजिकल. मॅजिकल मीन्स अद्भुत असं मिरॅक्युलस स्ट्रेंथ. इतर वेळी थरथरणाऱ्या माझ्या पायात एक जादुई शक्ती संचारली होती. आय रश्ड एन्थुजियास्टिकली म्हणजे मन लावून बा, आय रश एन्थुजियास्टिकली अँड कम्प्लीट द असाइन जॉब. असाइन जॉब मीन्स बघा, असाइन मीन्स अलॉट, अलॉट मीन्स लाईक अ नमूद देणे किंवा सोपवणे. इन अ जिफ्टी, इन अ जेफी, जेफी मीन्स विदिन नो
टाइम मीन्स मी क्षणात. मला जे दिलेलं काम होतं मी उत्साहाने माझ्यात वर सोपवलेले जे काम होते ते क्षणात पार पाडले. व्हेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल, जेव्हा मी त्या किल्ल्या किंवा त्या चाव्या टीचरच्या किंवा बाईंच्या टेबलावर ठेवत होते तेव्हा शी लुक ॲट मी, त्यांनी माझ्याकडे पाहिलं. अँड स्माईल, त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं. आय स्माईल बॅक, मी सुद्धा त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. आय वॉज थ्रिल फ्रॉम टॉप टू टो, बघा मी आनंदाने नक्षीकांत भिजले होते. आनंदाने मला पूर्ण एक आनंदाचा क्षहारा माझ्या अंगावरती थ्रिल आनंदाचा क्षहारा फ्रॉम टॉप टू टो म्हणजे अगदी वरपासून ते खालपर्यंत आनंदाचे क्षहारे आले. आय फेल्ट माय लिटल हर्ट inflate. Inflate means like a inflate means fill up and with enlarge means fill up and comfortable feelings. अभिमानाने छाती माझी फुगून आली. hurt with a pride, अगदी अभिमानाने माझी छाती भरून आली. I found no awkwardness. Awkwardness means like a an uncomfortable feeling म्हणजे अवघडलेपण, मला अजिबात अवघडलेपण जाणवलं नाही. अनकम्फर्टेबल वाटलं नाही किंवा ऑकवर्डनेस वाटलं नाही. इन मुव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक, म्हणजे अजूनही बघा माझे इवलेशे हृदय अभिमानाने भरून आले होते. फ्रॉकमध्ये हिंडताना मला अजिबात लाज वाटत नव्हती. आणि मुव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक अजून नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम, आणि घरी परतत जाताना सुद्धा मनात कुठल्याही भीतीचा लवलेश सुद्धा शिल्लक नव्हता. This story is adapted from the story by पोपटी हिरानंदानी. This is the story, ही बघा स्टोरी आहे. आता आपण हे बाजूचे मार्जिन क्वेश्चन पाहूया. मार्जिन क्वेश्चन आहेत. मार्जिन क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. मार्जिन क्वेश्चनचा फर्स्ट आहे, व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड? अँड आन्सर इज बिकॉज हर टीचर shouted on her and said that to come there with her book. Sally obeyed her angry look made her legs tremble. Second question is, what happened when it was Sally's turn to answer? Answer is, when it was Sally's turn to answer, she became blank. The teacher gave her a stern stare while she stood there still with her head hanging down in shame. Question number 3, what did Sally long for from her mother? Answer is, Sally longed for more from her mother, that her mother should hold and console her. She should give her sympathetic pat. Question number 4, why did Sally began crying again? Answer is, because her younger brother came and sat beside her and he placed his little hands on her arm and whispered, are you in great pain? Sally became overwhelmed and started crying again. Now come to the question number 5. Question number 5 is, by what name did the girls tease Sally? And answer is, they tease her by new title every day. They call her Slippery. Question number 6, what was Sally told to do by teacher? And answer is, teacher told her to see her in the teacher's room after the class. Question number 7, what two relationships did the teacher offer Sally? And answer is, elder sister and a friend. These two relationships teacher offer Sally. Question number 8 is, why did Sally feel like rejoicing a lot? Answer is, Sally felt like rejoicing a lot because her teacher spontaneously accepted her as a sister, a friend. Question number 9 is,
How did Siley react this time to the teasing? Answer is Siley remembered her teacher's word and she turned her back to girls and ignored them completely. Question number 10. What responsibility did the teacher give Siley? Answer is teacher gave the responsibility of bringing the register, chalk and duster every morning. Question number 11. What great change had come over in Siley's heart? Answer is she was thrilled from top to toe. She felt her little heart inflate with pride. She found no awkwardness in moving about in her still wet frock, nor was there any trace of fear. While returning home, that great chance had come over in Siley's heart.